नमस्कार प्रिय रसिक मित्र मैत्रिणींनो. आज आपण अमृतवेल वि. स. खांडेकर लिखित ही कादंबरी वाचणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आजोबा मिलिंदाच्या या हाकेला उत्तर मिळाले नाही. असे सहसा होत नसे. त्याला वाटले आरामखुर्चीत पडल्या पडल्या आजोबांना झोप लागली असावी. हळूच चवंड्यावर चालत तो त्यांच्याजवळ गेला. तरीही आजोबा हलले नाहीत, बोलले नाहीत. त्यांच्या मांडीवर एक पुस्तक पडले होते. ते उघडे होते. मात्र ते पाहत होते समोर एका मोठ्या फोटोकडे. मिलिंदाला त्या फोटोतली आपली आई काही केल्या आठवत नसे. आजोबांचे डोळे उघडे होते. त्यांचे विचित्र पाहणे बघून मिलिंदाला कसेसेच झाले. दर सोमवारी आजीबरोबर तो बाबुलनाथाच्या देवळात जाई. तिथे बसलेल्या एका अंधळ्याच्या थाळीत आजी एक पैसा टाकी. प्रत्येक वेळी तो त्या अंधळ्याच्या डोळ्याकडे पाहत राही, कुतूहलाने पण मनातल्या मनात भयभीत होऊन. मग त्या अनामिक भीतीने त्याचे मन काजळून जाई. आजोबांकडे पाहता पाहता त्या अंधळ्याच्या डोळ्यांची आठवण झाली त्याला. दादांनी पुस्तकाबरोबर डोळेही मिटले. थकलेल्या म्हाताऱ्या हमालाने हुश करावे तसे त्यांनी श्रीहरी श्रीहरी असे उद्गार काढले. लागले नेत्र रे पहिले तिरी ही ओळ ते गुणगुणले. मग उदास हास्य करीत ते पुटपुटले. पहिलं तीर काव्य, नुसतं काव्य. कुणाशी तरी बोलत असल्याप्रमाणे त्यांनी नकारार्थी मान हलविली. जणू त्यांना म्हणायचे होते, जीवन समुद्र विशाल आहे, चित्र विचित्र आहे, जितका सुंदर तितकाच भयंकर आहे, पण त्याला ना ऐल तीर ना पैल तीर. या समुद्रात माणसाचं भक्ष असणारी मासळी भरपूर आहे. मात्र माणूस ज्यांचं भक्ष बनू शकतो असे शार्क मासेही काही त्यात थोडे थोडके नाहीत. सुस्कारा सोडून दादांनी डोळे उघडले. किती वाजले हे पाहण्याकरता त्यांनी मान वळविली. मिलिंद मुकाट्याने आपल्यापाशी उभा आहे हे आता कुठे त्यांच्या लक्षात आले. सशाच्या पिलाला गोंजारावे तसे त्याला कुरवाळीत दादांनी विचारले. राजाधिराज मिलिंद महाराज, काय हुकूम आहे? जेवायला उठायचं. स्वयंपाक मगाशीच झालाय आजीचा, पण मावशी कुठं आली अजून? अजून हा शब्द कानी पडताच दादा दचकले. बंदुकीच्या आवाजाने झाडावरल्या पाखराने घाबरून पंख फडफडावेत तशी त्यांच्या मनाची स्थिती झाली. त्यांनी मनगटावरल्या घड्याळाकडे पाहिले. 9:30 होऊन गेले होते. दुपारी 4ला बाहेर पडली होती नंदा. 5.5 तास. त्यांचे पितृमन एकदम अस्वस्थ झाले. लगेच व्यवहारी मन त्यांचे समाधान करू लागले. ही मुंबई आहे बाबा, मुंबई. इथं मनुष्य माणूस असतो तो केवळ आपल्या स्वप्नात. एरवी एका जगडव्या यंत्रातला एक क्षुद्र खिळा, एवढीच त्याची किंमत. पेंगुळलेल्या मिलिंदाने जांभई दिली. त्याची पाठ थोपटीत दादा म्हणाले, मावशीची वाट बघत बसू नकोस आता. जा जेव आधी. अहो माई, तक्रारीच्या स्वरात मिलिंद उत्तरला. मी नाही जेवणार मावशी आल्याशिवाय. जेवल्यावर कालची गोष्ट सांगणार आहे ती पुढं. मी सांगेन तुला गोष्ट, मग तर झालं. मावशीसारख्या गोष्टी कुठे येतात तुम्हाला? आम्हाला नाही आवडत त्या तुमच्या रामाच्या आणि शिवाजीच्या गोष्टी. वक्त्याने रंगात येऊन बोलू लागावे तसा मिलिंद सांगू लागला. आजोबा, मावशीच्या कालच्या गोष्टीत की नाही एक भूत आहे, मोठं भूत. संबंध म्हणतात त्याला. भूतांच्या गोष्टी खूप खूप आवडतात मला. कालच्या त्या गोष्टीत की नाही एक राजाचा मुलगा, त्याचं नाव आमलेट. त्या आमलेटच्या बापाचं भूत येतं त्याला भेटायला. मिलिंदाचा संबंध आणि राजपुत्र आमलेट म्हणजे हॅमलेट हे लक्षात येताच दादांना हसू आले. पण या चिमुकल्या वक्त्याचा विरस होऊ नये म्हणून त्यांनी ते आवरले. मात्र मनात ते नंदावार नाराज झाले. हॅमलेटची गोष्ट ही काय चिमुरड्या पोरांना सांगायची कथा आहे? इंग्रजी घेऊन नंदा यंदा MA झाली. अगदी थोड्या गुणांनी वर्ग चुकला तिचा. इतकी हुशार, इतकी विचारी, पण लहान मुलाला कोणत्या गोष्टी सांगाव्यात हे काही अजून कळत नाही तिला. बाळपण म्हणजे समुद्राच्या वेळेवरल्या मऊ मऊ वाळूत इवले इवले किल्ले बांधण्याचा काळ. यावेळी हिमखंड किती प्रचंड असतो, त्याचा राक्षसी देह समुद्रात कसा लोपलेला असतो आणि मोठमोठ्या आगबोटींना तो लीलेने कशी जलसमाधी देतो हे चिमण्या जीवांना कशाकरिता सांगायचे? दादा काही बोलत नाहीत असे पाहून मिलिंदाच्या गाडीने रूळ बदलले. दादांच्या अंगावर रेलून एखादी गुप्त गोष्ट सांगावी तसा तो त्यांच्या कानात कुजबुजू लागला. आजोबा, मावशी अगदी वाईट झालीये बघा. मागं कशी छान छान विमानं करून द्यायची मला, पण सकाळी मी विमानाचा हट्ट धरला तेव्हा एक चापट मारली ना तिनं मला. मग डोळे पुशीत ती खिडकीपाशी गेली. माझ्याशी तुट्टी केली तिनं.
नंदाचे मन असे सैरभैर का झाले आहे हे दादांना ठाऊक होते, पण ते मिलिंदाला कसे समजावून सांगायचे? 5 महिन्यांपूर्वी झालेल्या शेखरच्या अपघाती मृत्यूने आयुष्याच्या उंबरठ्यावरच नंदाला मोठी ठेच लागली होती. तिच्या संसाराच्या सुंदर स्वप्नांचे तुकडे तुकडे झाले होते. त्या भग्न स्वप्नाचा प्रत्येक कण तिच्या काळजात सलत होता. कुठलीही गोष्ट अगदी जीव लावून करायची, हा तिचा स्वभाव. असल्या माणसांच्या साऱ्याच भावना उत्कट असतात. तिचे हे पहिले प्रेमही तसेच. ऐकलं का? मधल्या दाराचा पडदा बाजूला करीत आत आलेल्या माईंनी प्रश्न केला. दादांनी आपल्या तंद्रीतच त्यांच्याकडे पाहिले. सतारीची तार एकदम तुटावी तसे काहीतरी त्यांच्या काळजात झाले. 6 वर्षांपूर्वी माईची मुद्रा कशी टवटवीत गुलाबासारखी दिसायची, तो गुलाब आता पार कोमेजला होता. 6 वर्षांपूर्वी सुमित्रा गेली. आता हे नंदाचे दुःख. अक्षता पडायच्या आधीच ही दुर्घटना घडली. हे केवढे सुदैव, नाही तर? दादांनी माईकडे टक लावून पाहिले. भरून आलेल्या आभाळासारखे माईचे डोळे त्यांना भासले. त्यांच्या मनात आले, आपण आपली दुःखे नव्या नव्या पुस्तकांच्या सहवासात, नाहीतर 42च्या चळवळीच्या आठवणीत विसरू शकतो. काळजातल्या जखमेवर काव्याची किंवा तत्वज्ञानाची फुंकर घालतो. बिचाऱ्या माईला तो मार्गही मोकळा नाही. रात्र किती झाली पाहिली का? पुरीचा पत्ता नाही अजून. माईच्या स्वरातला सशाचा काळजाचा कंप दादांना जाणवला. पण उसने अवसान आणून ते म्हणाले, येईल ग ती घटकाभरात. बसली असेल कुठेतरी मैत्रिणीशी गप्पा छाटीत. या अलीकडच्या कुलूकुलू करणाऱ्या चिमण्यांना वेळेचं भानच राहत नाही कधी. या पोरांची काळजी कसली करायची? ती निघाली आहेत चंद्रावर वनभोजन करायला. आम्ही जे 25शीत वाचत होतो ते पाळण्यात कानी पडतंय यांच्या. माईंना बरे वाटावे म्हणून दादा उगीचच बोलत राहिले, पण माईंना राहावेना. त्या मध्येच म्हणाल्या, तुमचं हे असंच सदा न कदा. पोरगी बीएत होती तेव्हा कसं सोन्यासारखं स्थळ आलं होतं सांगून, पण माझं मेलं ऐकतंय कोण या घरात? उठल्या सुटल्या पोरीचं वकीलपत्र घ्यायचं. बोलता बोलता माई आराम खुर्चीजवळ आल्या आणि उजवा हात खुर्चीवर ठेवून कातर स्वराने म्हणाल्या, या पोरीचं मनच कळेनासं झालंय मला. परवा एक पातळ फार चांगलं असं म्हणाली, म्हणून दुसरे दिवशी तिला ते आणून दिलं. 2 दिवस ती नेसली, हसली, पण तिसरे दिवशी सारं गाडं उलटलं. आज दुपारी जेवली सुद्धा नाही नीट. हात धुवून जी खोलीत गेली ती कडी लावून बसली. चहा घेताना सुद्धा घुमीच होती. या अलीकडल्या पोरींनी त्यांची ही प्रेम. अहो, वाईट वेळ काय सांगून येते. मोठ्या मोठ्यांच्या मुली संध्याकाळी फिरायला म्हणून जातात काय, नि दुसऱ्या दिवशी त्यांची प्रेतं कुठेतरी सापडतात काय. बोलता बोलता त्यांचा गळा दाटून आला. त्या एकदम थांबल्या. पदराने डोळे पुशीत समोरच्या सुमित्रेच्या फोटोकडे पाहू लागल्या. अमंगल शंकेसारखी झपाट्याने वाढणारी विषवल्ली जगात दुसरी कुठलीही नाही. माईच्या बोलण्याने दादा विलक्षण बैचेन झाले. संध्याकाळी बाहेर पडताना पोरीने खोलीत काही पत्रवित्र लिहून ठेवले नसेल ना? सुन्न मनाने ते उठले. जड पावलांनी ते नंदाच्या खोलीकडे जायला निघाले. जाता जाता त्यांनी खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले. रस्त्यावर कुठेतरी नंदा दिसेल या अंधुक आशेने. लांब रुंद रस्त्यावरल्या माणसांचा पूर थोडासा ओसरला होता, मात्र मोटारींचा पाठशिवणीचा खेळ अजून चालला होता. समोरच्या इमारतीतल्या मजल्यावर खोली खोलीत दिवे दिसत होते, नाचत होते. चमचमणाऱ्या काजव्यांनी फुललेल्या उंच प्रचंड वृक्षासारख्या त्या वास्तू वाटत होत्या. आकाशवाणीच्या मधुर स्वरांचा सुगंध वायुलहरींवर तरंगत होता. महानगरातून वाहणाऱ्या त्या महानदीकडे दादांनी निरखून पाहिले. नंदाच्या आकृतीचा भास त्यांना कोठेही झाला नाही. अर्धांगाने विकल झालेल्या शरीरासारखी त्यांच्या मनाची स्थिती झाली. या जगात माणूस किती एकाकी आहे, किती अगतिक आहे, याची जाणीव होऊन ते जागच्या जागी थबकले. त्यांना वाटले, माणसांनी गजबजलेल्या इमारती नाहीत या, ही सारी खुराडी आहेत. या खुराड्यांतली कबुतरे आपापल्या टिचभर जागेत आनंदाने घुमताहेत. पण एक खुराड्याचा दुसऱ्या खुराड्यातल्या सुखदुःखांशी काही संबंध नाही. अशाच काही खुराड्यातले एक चिमणे कबूतर आज परत आलेले नाही. त्याच्या जिवारी झालेली जखम अचानक उलून वाहू लागली असेल का? का डोळ्यांपुढे अंधेरी येऊन ती कुठेतरी मान टाकून पडली असेल? दादांनी नंदाच्या खोलीचे दार उघडले. दिव्याच्या बटणावर बोट ठेवले. क्षणभर त्यांचा हात थरथरला. खोली उजळून निघाली. किती सुरेख दिसत होती ती. सारे कसे नीटनेटके जिथल्या तिथे होते. खाटेवर घातलेल्या सुंदर चौकड्यांच्या हिरव्यागार पलंग पोसाला कुठेही सुरकती नव्हती. उशीचा अभ्रा आताच परटाकडून आल्यासारखा दिसत होता. मेजावरल्या फुलदाणीतील
रंगीबेरंगी फुले खेळून घरी परत जाणाऱ्या बालकांप्रमाणे एकमेकांशी गुजगोष्टी करीत होती. खोलीतल्या वस्तूत नंदाची सौंदर्य दृष्टी प्रतिबिंबित झाली होती. शेखरविषयीच्या तिच्या आकर्षणाच्या मुळाशी सुद्धा हे सौंदर्य प्रेमच असावे. मोठा रुबाबदार दिसत असे तो. वैमानिकाच्या वेशात तर, पण मृत्यू कुणाचीही कदर करीत नाही, कशाचीही पर्वा बाळगीत नाही. जीवनात येणारे ते अनादी, अनंत आणि आंधळे असे चक्रीवादळ आहे. दादा कोपऱ्यातल्या पुस्तकांच्या शेल्फकडे वळले. अभिमान आणि समाधान यांची संमिश्र लाट त्यांना क्षणभर सुखावून गेली. नंदाची बुद्धी आपण बाळपणीच ओळखली. तिच्या वाचनाला वळण लावले. नाना विषयांची गोडी तिच्या मनात निर्माण केली. ते कौतुकाने पाहू लागले. सारी पुस्तके कशी व्यवस्थित लावून ठेवली होती शेल्फवर. कवायतीला उभ्या केलेल्या बालकांसारखी दिसत होती ती. हा शेक्सपियर, हा इब्सेन, हा शॉ, हा चेकॉव, सारे नंदाचे आवडते नाटककार. हे जुन्या बाजारातून तिने कष्टाने पैदा केलेले महाभारताचे मराठी खंड. हे तिचे आवडते भवभूतीचे आत्मराम चरित्र. हा अलीकडे तिला आवडी लागलेला हेमिंग्वे. त्यांना त्या पुस्तकांकडे अधिक वेळ पाहावेना. दादा अतिशय अस्वस्थ झाले. ते लगबगीने नंदाच्या टेबलाकडे वळले. मेजावर डाव्या बाजूला 2 पुस्तके पडली होती. त्यातलं मोठं पुस्तक त्यांनी उचललं. तो होता महाभारताचा खंड. एक खूण दिसली त्यात. मोठ्या उत्सुकतेने दादांनी ते पान उघडले. ती खूण म्हणजे नंदाच्या एका मैत्रिणीची लग्नपत्रिका होती. महाभारताच्या त्या पानावर कथा होती ती सावित्रीची, यमपाशातून पतीचे प्राण मुक्त करणाऱ्या पतिव्रतेची. नंदा हे आख्यान वाचित आहे म्हणजे ती अजून शेखरच्या मृत्यूविषयीच विचार करीत आहे म्हणायची. त्यांनी झटकन दुसरे पुस्तक उचलले. ते होते हॅम्लेट नाटक, आगरकरांनी केलेला मराठी अनुवाद. नंदाचे शेक्सपियरचे वेड दादांना परिचित होते. तिचे इंग्रजीचे प्राध्यापक नलिनीरंजन दास हे शेक्सपियरचे परमभक्त होते. नंदा त्यांची फार आवडती विद्यार्थिनी. दासबाबूंचे एक आवडते वाक्य अनेकदा दादांनी सांगितले होते. दासबाबू नेहमी म्हणायचे, गांधीजींना मी फार मानतो, पण माणूस म्हणून ही काय चीज आहे आणि जग हा केवढा मोठा अजबखाना आहे याची जाणीव गांधींपेक्षा शेक्सपियरला अधिक. गांधी होते अर्धे शहाणे, जगात पूर्ण शहाणा असा एकच मनुष्य होऊन गेला, शेक्सपियर. हॅम्लेटमध्ये ही खूण दिसत होती. दादांनी ते पान उघडले. 3ऱ्या अंकातला 4था प्रवेश होता तो. हॅम्लेट आणि त्याची आई यांच्यातल्या समोरासमोरच्या संघर्षाचा. त्या पानावरच हॅम्लेटच्या एका भाषणाच्या दोन्ही बाजूंना तांबड्या पेन्सिलीच्या वेड्यावाकड्या रेखा दिसत होत्या. दादा तो भाग वाचू लागले. हॅम्लेट आईला म्हणत होता, तुझ्या विषय वासनेचा प्रकार काही अलौकिक आहे. तुझ्या बरोबरीचा मी तुझा मुलगा जिवंत असताना 13 दिवसांच्या आत तू त्या जाराशी पाठ लावलास, तेव्हा तू साक्षात राक्षसी नव्हेस काय? तुझ्या कामवासनेला जसा काही ऊत आला आहे, खातेऱ्यात जशी डुकरं लोळतात त्याप्रमाणे त्या अधमाला अंथरुणावर घेऊन जा आणि एकमेकांना मिठा घाला, कवटाळा, मुके घ्या, हवा तसा धिंगाणा घाला. उठा इथून, मला तुझं हे काळं तोंड दाखवू नकोस. त्या वेड्यावाकड्या तांबड्या रेघांकडे दादा चमत्कारिक दृष्टीने पाहू लागले. परीट घडीच्या कपड्यांनी भरलेल्या कपाटातून सापाचे पिल्लू बाहेर पडावे तसे काहीतरी त्यांना हॅम्लेटचे हे भाषण वाचून वाटले. या खुणा कोणी केल्या? या नंदाच्या आहेत की आधीच कुणीतरी केल्या आहेत? या नंदाच्या असल्या तर एकाच वेळी सावित्रीसारख्या पतिव्रतेचे आख्यान आणि हॅम्लेटच्या आईसारख्या कुलटेची कथा ती का वाचित आहे? तिच्या मनात कसले वादळ उठले आहे? सावित्री आणि हॅम्लेटची आई, कुठे अमृतफळ आणि कुठे कवंडळ, कुठे ऐन दुपारचा सूर्यप्रकाश आणि कुठे मध्यरात्रीचा काळोख. अस्वस्थ मनाने दादांनी टेबलाचा डावा खण ओढला. त्यात रबर, आकडे, पेन्सिली, रंगीबेरंगी फिती, 2-3 फाउंटन पेन असे बरेच साहित्य होते. तो खण बंद करून दादा उजवा खण उघडू लागले, पण तो बाहेर येईना. नंदा त्याला कुलूप करून गेली आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्या खणात काय बरे असावे? इतरांपासून लपविण्यासारखे काहीतरी, झोपेच्या गोळ्या, कसले तरी विषारी औषध. आपल्या हळवेपणाचे त्यांचे त्यांनाच हसू आले. ते विचार करू लागले. बहुधा शेखरची पत्रे तिने या खणात जपून ठेवली असावीत. त्याचा एक सुरेख फोटो होता तिच्यापाशी, तोही या खणात असेल. देवाघरी गेलेल्या बाळाची खेळणी आई जपून ठेवते ना, त्यातलाच हा प्रकार. शेखर गेला, एक सोनेरी स्वप्न संपले. आता त्याच्या स्मृतीत चामृगजळात गटांगळा खात नंदा किती दिवस राहणार आहे? आठवणींच्या तंतूंना हृदयांचा झुला बांधून दुःखाखेरीज ती दुसरे काय मिळवणार आहे?
श्रीहरी श्रीहरी असे पुटपुटत ओल्या होऊ लागलेल्या आपल्या पापण्यांच्या कडा दादांनी पुसल्या. नंदाची काही चिट्टी चपाटी मिळाली नाही याचे त्यांना समाधान वाटले. ते परत फिरण्याच्या विचारात होते. इतक्यात टेबलाच्या उजव्या बाजूला पडलेल्या एका सुरेख नोटबुककडे त्यांचे लक्ष गेले. वाचता वाचता नंदाने केलेल्या टिपणाची ती वही असावी असे त्यांना वाटले. चांगली सुभाषिते टिपून ठेवण्याचा तिला छंद होता. कुतूहलाने त्यांनी ती वही उघडली. तिचे पहिले पान कोरे होते, मात्र दुसऱ्या पानावरील काही शब्द वाचताना ते चमकले. नकळत पुढे वाचू लागले. कळी हळूहळू फुलते, लाजऱ्या डोळ्यांनी प्रकाशाचे स्वागत करू लागते. नकळत तिचे फूल होते, ते फूल सुगंध उधळीत सुटते. वायुलहरी लग्न समारंभातल्या अत्तराप्रमाणे तो सुवास दिशा दिशांना लावू लागतात. मग ते फूल हळूहळू कोमेजू लागते. हे सारे कसे सुसंगत आहे. देवाच्या राज्यात न्याय आहे अशी ग्वाही देणारे आहे. पण शेखरसारखी एखादी कळी, अक्कासारखी एखादी कळी उमलायच्या आधीच गळून पडते. ती का? हा दोष कुणाचा? त्या कळीचा की देवाचा? पण या जगात देव आहे का? का ते एक बुजक बाहुले आहे? आणि देव असला तरी तो सर्व साक्षी आहे, दयाघन आहे. हे ढोंग माणसाने पिढ्याने पिढ्या कशासाठी करीत राहायचे? दादा पान उलटून वाचू लागले. 2 वर्ष झाली असतील. हो, 2च. आम्ही तिघी चौघी मैत्रिणी समुद्रावर गेलो होतो. चांदण्यांची रिमझिम बरसत होती. आकाशापासून पृथ्वीपर्यंत पसरलेल्या त्या क्षीरसागरात देहाची साखर विरघळून जावी असे सारखे वाटत होते. बसूया ग आणखी थोडा वेळ. इतकं भ्यायला कशाला हवं? हे काही खोरं नाही चंबळचं, असं कुणीतरी म्हणाली. आम्ही खूप खूप वेळ बसून राहिलो, सृष्टीचे ते मूकसंगीत ऐकत, अगदी मंत्रमुग्ध होऊन. 10 वाजायला आले. तेव्हा नाखुशीने उठलो साऱ्याजणी. मग मात्र घर गाठायची घाई झाली प्रत्येकीला. एका किंचित अंधाऱ्या गल्लीतनं आम्ही झपझप चालत होतो. मी एकदम थांबले, आनंदले, धुंद होऊन जागच्या जागी खिळून गेले. एका घरासमोरच्या कमानीवर रातराणी फुलली होती. खट्याळ नलू कोपराने मला डिवचीत म्हणाली, पहिलं प्रेम असंच असतं का ग? शेखरची आणि माझी नुकतीच ओळख झाली होती तेव्हा. नलूचे ते काव्य ऐकून साऱ्या जणी खळखळून हसल्या. मी लाजले. पुन्हा लगबगीने चालू लागलो आम्ही. ती सुगंधी फुले दुसरे दिवशी कोमेजून गेली असतील, पण त्यांचा तो जीवाला वेड लावणारा वास अजून माझ्या मनाच्या गाभाऱ्यात दरवळत आहे. वाटते तो खूप खूप हुंगावा, इतका की त्या सुगंधाने क्लोरोफॉर्म सारखी सारी शुद्ध बुद्ध हरपून जावी. शेखर, तुला रात्राणी आवडत होती का रे? नंदा आपल्या हळव्या मनातील वादळे त्या वहीत टिपीत होती. हे उघड होते, ती वहीच तिची जिवलग मैत्रीण झाली असावी. नंदाचे हे स्वतःशीच चाललेले संभाषण तिला नकळत आपण ऐकणे बरे नव्हे असे दादांच्या मनात आले. पण पुढे वाचण्याचा मोह त्यांना आवरेना. पुढचे पान उघडून ते वाचू लागले. एलिझाबेथ ब्राउनिंग, तुझा हेवा वाटतो ग मला. अवसेच्या अंधारात शुक्रतारा उगवावा तसा रुग्णशय्येला खिळलेल्या तुझ्या निराश जीवनात रॉबर्ट आला. म्हणूनच तू हर्षभराने लिहू शकलीस. फर्स्ट टाइम ही किस्ड मी, ही बट ओनली किस्ड द फिंगर्स ऑफ दिस हँड वेअर विथ आय राईट, अँड एव्हर सिन्स इट ग्रीव क्लीन अँड व्हाईट. एलिझाबेथ, तू अशी सुखी झालीस आणि मी मृगजळात मनसोक्त नौका विहार करायला धावत सुटले आणि उरी फुटून अगतिक होऊन वैराण वाळवंटात रक्त उकीत पडण्याची पाळी आली माझ्यावर. एक सुस्कारा दादांनी सोडून पुढच्या पानावर नजर फिरविली. शेखर, माझी ती कल्पना किती किती आवडली होती तुला. तू मला विमान चालवायला शिकवायचास. मग तुझ्या विमानानं तू आणि माझ्या विमानानं मी खूप खूप उंच जायचं, जिथं सोनेरी ढगांच्या पायघड्या पसरलेल्या असतील, जिथं बर्फानं नटलेली उंच शिखरं आपल्यावर चवऱ्या ढाळतील, जिथं तारका दिवस आणि रात्र यांच्या विवाहाच्या वेळी उधाळलेल्या अक्षतांसारख्या भासतील, अशा जागी आपण जायचं. मग दोघांनी आपापली विमानं अगदी जवळ आणायची. मी माझ्या विमानातून डोकावून बाहेर पाहायचं आणि मग तू माझं चुंबन. असल्या अद्भुत प्रणयाची कल्पना कुणा कवीला कधीतरी सुचली असेल का रे? दादांना पुढे वाचवेना. वही मिटून जड पावलांनी ते माघारी वळले. दिवा बंद करून खोलीबाहेर पडणार होते ते. इतक्यात अंग चोरून खाली पाहत आत येणारी नंदा त्यांच्या समोर आली. तिचा अवतार पाहून ते मनात चिरकले. तिचे केस विस्कटल्यासारखे दिसत होते. चेहरा भावशून्य भासत होता. पातळाचा पदर भिजल्यासारखा अंगाला लपेटून बसला होता. उशीर का ग झाला इतका? दादांनी शुष्क स्वराने विचारले. नक्षत्र पडलं होतं आज साऱ्यांच्या पायांवर. एक मैत्रीण घरी असेल तर शपथ. मग म्हटलं, दासबाबूंना फार दिवस भेटले नाही म्हणून माटुंग्याला गेले. पण ते तरी कुठे घरी होते.
आज सारी मुंबईच घराबाहेर पडली होती म्हणायची. चोरांना खबर नसावी याची. नाहीतर दिवसा उजेडाच आपला धंदा सुरू केला असता त्यांनी. तसं नाही हो दादा. त्यांची दृष्टी चुकवीत नंदा कातर स्वराने उत्तरली. मघापेक्षाही अधिक कोरड्या आवाजात दादा म्हणाले, आज पाऊसही पडलेला दिसतोय माटुंग्याला. हा सरता पाऊस फार लहरी. तिकडे महालक्ष्मीला अभिषेक करील. पण इकडे आमचा बाबुलनाथ मात्र कोरडा राहील. दादा सहसा रागावत नसत. पण ते रागावले म्हणजे त्यांच्या बोलण्याला चटकन उपरोधाची धार येईल, फुटलेल्या काचेच्या कांगोऱ्यासारखी. त्यांचा एक एक शब्द मग बोचत टोचत राही. नंदाला याचा चांगला अनुभव होता. त्यामुळे नजर वर करण्याचा धीर होईना तिला. काय बोलावे हेही कळेना. बेसूर झालेल्या गायकाने सुरेल होण्याचा प्रयत्न करावा तशी आपल्या आवाजाला मायेची डूब देत दादा म्हणाले, या उशिराबद्दल चांगली शिक्षा झाली तुला आज. त्यांच्या बोलण्याचा रोख नंदाला कळला नाही. ती गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागली. हसण्याचा प्रयत्न करीत दादा म्हणाले, तुझं ते लाडकं गाणं लागलं होतं मगाशी रेडिओवर. रे तू कुठं होतीस घरात? कुठलं गाणं? आभाळ निवळलं आहे हे ओळखून नंदाने प्रश्न केला. या तुमच्या अलीकडल्या गाण्यांच्या ओळी काही पटकन आठवत नाहीत बुवा आपल्याला. काय बरं आरंभ आहे त्याचा? ओ सजना, ओ सजना, बर का बुहार आई. या गाण्याचे गोड सूर 6 वर्षांचे 6 समुद्र ओलांडून नंदाच्या कानात घुमू लागले. कॉलेजातल्या स्नेहसंमेलनाचा तो दिवस. पहिल्या वर्षातल्या अतिशय सुंदर दिसणाऱ्या वसुंधरा गुप्तेने ते गाणं इतकं सुरेख म्हटलं होतं की त्या गीताच्या तरल स्वरांवर तरंगतच नंदा घरी परतली होती. त्या गाण्याच्या मोहिनीमुळे वसुंधरेशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता तिने. पण वसू होती अबोल, आपल्याच नादात गुंग असणारी, स्वतःभोवती पिंगा घालीत राहणारी. तरीही तिच्या गोड गळ्याने वेडावून गेलेल्या नंदाने आग्रह करून 3-4 वेळा तिला घरी आणले होते. माईला वसू फार फार आवडली होती. ओ सजना हे गाणे तिने म्हणून दाखविले तेव्हा माई म्हणाली होती, आज तुझी दृष्ट काढायला हवी पोरी. नाहीतर. पुढे लवकरच तिने कॉलेज सोडले. ती कुठे गेली कोण जाणे. ती पुन्हा आपल्याला भेटेल का? भेटली तर आपण म्हणू, वसू ते गाणं म्हणत राहा गडे सारखी. कुठलं गाणं? इतक्यात विसरलीस? ओ सजना बर का बहार आई. तुझ्या गोड सुरांच्या धुंदीत मला माझं सारं दुःख विसरून जाऊ दे. नंदा, अगं नंदा जेवायला चला ना. आईच्या शब्दांनी नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली. दादांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते सहज उघडेनात. अंग तर कसे जाड शिळेसारखे झाले होते. किती वाजले असतील? खिडकीतून खोलीत येणाऱ्या बाहेरच्या उजेडात त्यांनी मनगटावरले घड्याळ डोळ्यांजवळ नेऊन पाहिले. 1:25. त्यांनी कानोसा घेतला. एरवी एकसारखा गर्जत कल्लोळ फेसाळत असलेला मुंबईचा जनसागर सुद्धा यावेळी शांत होता. मग आज अगदी अवेळी आपली अशी झोपमोड का व्हावी ते आठवू लागले. नंदाची चिंता करीतच आपण झोपी गेलो. एकच प्रश्न आपल्या मनात खेळत होता. नंदा सावित्रीचे आख्यान का वाचित आहे? मृत्यूवर मात करण्याचे बळ मनाला मिळावे म्हणून, की अज्ञाताच्या अथांग दर्याच्या तळाशी गेलेली शेखरची नौका पुन्हा वर यावी म्हणून? पुन्हा ते कसे शक्य आहे? तसले चमत्कार पुराण कथात घडतात, 20व्या शतकातल्या माणसाच्या संसारात नाहीत. या विचारामुळे स्वप्नात सावित्रीच्या कथेभोवतीचे आपले मन भ्रमंती करीत राहिले असावे. हळूहळू आपल्याला सावित्रीच्या जागी नंदा दिसू लागली. आणि मग दादा मोठ्या कष्टाने स्वप्नातल्या दृश्यांची संगती जुळवू लागले. पण काही केल्या ते वेड्यावाकड्या कपटांतून संपूर्ण चित्र तयार होईना. त्यांना अंधुक अंधुक आठवू लागले. सत्यवानाच्या कुऱ्हाडीचे घाव वटवृक्षाच्या फांदीऐवजी सावित्रीच्या मस्तकावर बसला होता. सावित्री? छे नंदा? छे अश्वात्मा भळभळ वाहणारी ती जखम दोन्ही हातांनी गच्च धरून. ते हात पुरुषाचे होते. स्वप्नाच्या या अर्धवट आठवणीने ते अस्वस्थ झाले. कुशीवर वळले, पण त्यांना चैन पडेना. नंदा स्वस्थ झोपली आहे की नाही हे पाहण्याकरता ते पाऊल न वाजवत तिच्या खोलीकडे गेले. खोलीचे दार बंद दिसत होते, पण आतून उजेडाची तिरीप बाहेर येत होती. म्हणजे नंदा अजून जागी आहे. काय करते ती? दादांनी हळूच दार लोटले. ते उघडले. मेजावरला दिवा जळत होता. खाटेवर नंदा झोपली होती. दादा तिच्याजवळ जाऊन उभे राहिले. नंदाच्या मुद्रेकडे पाहता पाहता धो-धो पावसात वळचणीखाली लपायला आलेल्या चिमणीची त्यांना आठवण झाली.
टेबल लॅम्प तसाच जळत राहिला आहे तेव्हा नंदा काहीतरी वाचीत बसली असावी आणि वाचता वाचता कंटाळून ती बिछाण्यावर येऊन पडली असावी असा तर्क त्यांनी केला. ते टेबलाकडे गेले. नंदा बराच वेळ काहीतरी लिहित बसली होती हे आता त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वाकून वरच्या कागदावरील पहिली ओळ वाचली. तीर्थरूप दादांच्या चरणी. दुःख माणसाला अंतर्मुख करते हेच खरे. ते दुसऱ्या माणसाशी असलेले आपले नाते अधिक स्पष्ट करते, अधिक दृढ करते. त्याशिवाय का नंदाने हा मायना लिहिला असेल? दादा अधीरपणाने वाचू लागले. तीर्थरूप दादांच्या चरणी. नंदाचा शिरसाष्टांग नमस्कार. दादा, मला क्षमा करा. तुमच्या लाडक्या नंदाला तुम्ही क्षमा कराल ना? मगाशी खोटं बोलले मी तुमच्याशी. ते सारखं मनात डाचतंय. म्हणून जेवून खोलीत आल्यावर लगेच हे पत्र लिहायला बसले. शिवाय खरं सांगू, हल्ली स्वस्त झोपच येत नाही मला. अंथरुणावर पडले की मन भरकटू लागतं. धुळीच्या वावटळीत सापडतं. खोलीचा काळोख झाला की नाही ती चित्र दिसू लागतात. मग दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती होते माझ्या मनाची. आठवणीची गिधाडं आपल्या अधाशी पंखांचा फडफडाट करीत मला वेढून टाकतात आणि आपली क्रूर नखं माझ्या काळजात खुपसून जाऊ देते. संध्याकाळी मी कुठल्याही मैत्रिणीकडे गेले नव्हते. दासबाबूंच्या घरीही गेले नव्हते. मी आणि शेखरनं ज्या ज्या जागी गुजगोष्टी केल्या होत्या तिथं मी वेड्यासारखी भटकत होते. भूतकाळाच्या भुयारात पुन्हा पुन्हा डोकावून पाहत होते. कलासागरात बुडून गेलेल्या असंख्य रंगीबेरंगी कागदी होड्या, त्यांतील एखादी तरी पुन्हा वर तरंगत येईल अशी वेडी आशा उराशी धरून मी फिरले. भटकले. एखाद्या समाधीचं दर्शन घ्यावं तशी आम्ही दोघांच्या भेटीगाठीची प्रत्येक जागा मी पाहिली. आसवांच्या फुलांनी त्या प्रत्येक समाधीची पूजा बांधली. पण मन थाऱ्यावर येईना. मुंबईच्या कधीही न संपणाऱ्या लांब रुंद रस्त्यातून माणसं मुंग्यांसारखी फिरत होती. ही सारी काळी, गोरी, भली, बुरी, गरीब, श्रीमंत, लहान मोठी माणसं जिवंत आहेत. आणि माझा शेखर मात्र. ती माणसं पाहून मनात येईल, देव किती निर्दयी आहे, किती कृपण आहे. लाखो लोकात एखाद्याच्या वाटेला येणारा हा विषाचा प्याला त्यानं मला का प्यायला लावला? मृत्यूचं हे काळं कुट्ट कोडं मला कोण उकलून दाखवील? हळहळत, चरफडत, तडफडत मी आजचा सूर्यास्त पाहिला. लाल, गुलाबी, केशरी रंगाची नदी पश्चिम क्षितिजावर तुतडी भरून वाहत होती. गतवर्षी असाच झगमगता सूर्यास्त आम्ही दोघांनी डोळे भरून पाहिला होता. तो पाहूनही आम्ही अतृप्तच राहिलो होतो. त्यावेळी नैऋत्येकडील लाल भडक रंगानं गेलेला शेखर म्हणाला होता, नंदा, तुझ्या संगतीनं माझ्यासारख्या गद्य माणसाला सुद्धा काव्य सुचायला लागलंय हो. समोर पहा ना जरा. कुंकवाचा केवढा मोठा करंडा सूर्याचा पाय लागून लवंडला आहे. त्यातलं सारं कुंकू आभाळात पसरलं आहे. शेखरच्या या बोलण्याचं मला मोठं कौतुक वाटलं तेव्हा. मी थट्टेनं त्याला म्हणाले, नवकवी होण्याची लक्षणं दिसतायत ही. आज ते सारं आठवलं. त्याचं हे बोलणं पुढल्या अशुभाची पूर्वसूचना होती की काय देव जाणे. काळोख पडला तरी माझी भ्रमंती सुरूच होती. त्या भ्रमिष्ट मनस्थितीतच मी समुद्रावर गेले. तिथे वाळूत बसून शेखरनं आणि मी भावी सुखाची कुतुब मिनार उभारली होते. पण ते बिचारे सारे वाळूची मिनारे ठरले. दुर्दैवाच्या एका लाटेनं ते उद्ध्वस्त होऊन धुळीला मिळाले. अंधार दाटत होता. गर्दी हळूहळू विरळ होत होती. ध्यानीमनी नसलेल्या घरातल्या बिळातून एखादा नाग फुत्कारून बाहेर यावा तसा त्या अंधारातून, एकांतातून आत्महत्येचा विचार माझ्या मनात डोकावू लागला. वाटलं हृदयात पेटलेला वनवा समोरच्या अथांग पाण्यात विझवून टाकावा. मृत्यूच्या यक्ष प्रश्नांचं उत्तर मृत्यूखेरीज दुसरं कोण देऊ शकेल? मी बसले होते. ती जागा हळूहळू निर्मनुष्य झाली. जवळपास कुणी नाही असं पाहून मी पाण्यात पाऊल टाकलं. गौरीहर पूजून भोवल्याकडे जाणाऱ्या वसुधासारखे मी मृत्यूला माळ घालण्याकरता पुढं जाऊ लागले. पाणी गुडघ्यावर आलं. आणखी थोडं पुढं गेले की माझे पाय लटपटू लागले. काळजातली धडधड नगाऱ्याच्या आवाजासारखी वाटू लागली. पण मन सुन्न होतं. मस्तक बधीर होतं. एखाद्या कळसूत्री भावलीसारखी मी एक पाऊलं पुढे टाकीत होते. मृत्यूच्या मिठीत तरी तडफडणाऱ्या मनाला विसावा मिळेल या आशेनं. त्याच क्षणी तुमची आठवण झाली मला. काळ्या कुट्ट आकाशात वीज चमकावी तशी तुमची माया डोळ्यांपुढं मूर्तिमंत उभी राहिली. मी इंटरच्या वर्गात होते तेव्हा विषमज्वर झाला होता मला. जवळजवळ आशा सोडली होती डॉक्टरांनी. तुम्ही मात्र माझ्या पाठीवरून हात फिरवत रात्रभर बसून होता. तुमच्या हातात त्या रात्री संजीवनीचं सामर्थ्य संचारलं असावं. त्या जीवावरल्या दुखण्यातून मी उठले. तुमचा तो वत्सल हात मृत्यूच्या त्या महाद्वारातून एकदम माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. पुढं जायचं नाही असा इशारा देत.
काही क्षण तशीच पाण्यात उभी होते मी. मिलिंदच्या ठाणेपणीचा साईसारखा मऊ मधासारखा गोड पापा मला आठवला. मिलिंदला सांभाळ हे अक्काचे शेवटचे शब्द कानात घुमू लागले. माईची अबोल करून मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली. अक्का गेल्यापासून ती कष्टीच आहे. मनात आलं तिचं दुःख आपण हलकं करायचं, की त्या दुःखात भर घालायची. मी मृत्यूचं दार किलकिल केलं होतं, ते हळूच लावून घेतलं. त्याच्याकडे पाठ फिरवली. भित्रेपणामुळे असेल, तुम्हा सर्वांच्या मायेमुळे असेल, जगण्याची इच्छा हीच माणसाची सर्वात प्रबळ प्रेरणा असल्यामुळे असेल. मी जीवनाला समोर जायचं ठरविलं. मग त्याची मुद्रा कितीही उग्र असो, त्याची दृष्टी कितीही क्रूर असो, त्याचा स्पर्श कितीही काटेरी असो. कॉलेजात असताना माझ्या स्वाक्षरीच्या वहीत नेहरूंनी लिहिलं होतं, लाईव्ह डेंजरसली. तो संदेश घोकीत मी मृत्यूचा निरोप घेतला. पण परवा बसमध्ये एक पाठमोरा तरुण मी पाहिला. हुबेहूब शेखरसारखा दिसत होता तो. तो भास एखाद्या सुरीसारखा माझं काळीज कापीत गेला. खरंच दादा, हे असं किती दिवस चालायचं? 5 महिने होऊन गेले, तरी माझं दुःख पहिल्या दिवसा इतकं ओलं आहे. माणसानं मागचं सारं विसरून जायला हवं हे मला कळतं. मन गुंतवायला हवं मी कशात तरी. सारखा विचार करतेय, मानवी जीवन हे केवळ लहरी नियतीच्या तालावर चालणारा एक क्रूर खेळ आहे का? या विश्वसंसाराला काही अर्थ आहे की नाही? प्रीतीचा अर्थ काय? काही केल्या या प्रश्नाची उत्तरं सापडत नाहीत. काय करू मी? नोकरीत मन गुंतविल्यानं ही टोचणी कमी होईल का PhDच्या अभ्यासात? दादा, तुम्ही मला मुलासारखं वाढविलंत. नंदा, हाच माझा आनंद. असं नेहमी म्हणत आलात. तुम्ही मला निर्भय बनवलं, विचार करायला शिकवलं. बुद्धीच्या निकषावर माणसानं प्रत्येक गोष्ट घासून पाहायला हवी, असं लहानपणापासून तुम्ही माझ्या मनात बिंबवलं. पण आकाशातल्या कुऱ्हाडीच्या या पहिल्याच घावानं मी अशी घायाळ झाले. माझी मलाच खंत वाटते याची. असं का व्हावं? गेले 3-4 महिने मी या प्रश्नाचा विचार करीत आहे. मला वाटतं, पुस्तकांच्या विशाल, सुंदर पण स्वप्नाळू जगात मी वाढले. सुखवस्तू, पांढर पेशांच्या टिचभर जगात मी वावरले. आई बापांनी माईच्या उबदार शालीत सदैव गुंडाळून ठेवल्यामुळं बाहेरच्या ऊन पावसांची, वादळ वाऱ्यांची आणि हातपाय गारठवून टाकणाऱ्या थंडीची ओळखच झाली नाही मला. मग त्यांच्याशी झगडण्याचं बळ अंगी कसं यावं? ज्या जगात मी वाढले, ते अंगठीवरल्या खड्या एवढं. त्या खड्यात जेही जीवन प्रतिबिंबित झालं ते मी पाहिलं. ते सारं परीट घडीच. कुठं डाग नाही की कुठं सुरकुती नाही. पुष्करिणीसारख्या या शांत जगात मी लहानाची मोठी झाले. प्रीतीचं, द्वेषाचं, शौर्याचं, कौर्याचं, जीवनाचं, मृत्यूचं सारं तांडव मी पाहिलं. ते शेक्सपियरच्या नाटकात, महाभारतातल्या पात्रात रोमिओ अँड ज्युलियट मी वाचलं. तेव्हा अक्काच्या लग्नाची आठवण झाली मला. त्या लग्नात प्रेम हा शब्द एकदा सुद्धा कोणी उच्चारला नव्हता. तिथं होता हुंडा, तिथं होते मानपान, तिथं होते रुसवे फुगवे. हे सारं मनात आलं. म्हणजे वाटतं, खोट्या सुरक्षितपणाची ही जन्मजात कवच कुंडलं दूर फेकून द्यावीत. या अफाट जगातल्या असंख्य माणसातलं एक माणूस म्हणून जगावं. जो पेला उठांना लागेल त्यातल्या पेयाचे घुटके हसत मुखानं घ्यावेत. आपल्या वाट्याला जे जीवन येईल ते दोन्ही बाहू पसरून कवळावं. माई फारशी शिकलेली नाही, तिनं शेक्सपियर वाचलेलं नाही, पण तिच्यापाशी दुःख पचविण्याची शक्ती आहे, कारण देवावर तिची खरीखुरी श्रद्धा आहे. अक्का गेली तेव्हा मिलिंदाला पोटाशी धरून ती 2च शब्द बोलली, देवाची इच्छा. काळजाच्या फुटलेल्या धरणाला या 2 शब्दांनी बांध घातला तिनं. तिची ती श्रद्धा माझ्यापाशी नाही. त्यामुळे जीवाच्या आकांताच्या वेळी माणसाला आवश्यक असणाऱ्या श्रद्धेच्या आधाराला मी पारखी झाली आहे. मी माझी एकटीच्याच दुर्दैवाची कहाणी नाही. आमच्या पिढीचं दारुण दुःख आहे हे. आमच्या मनातली रिकामी पडलेली देवाची जागा कशी भरून काढायची, हा आमच्या पुढला खरा प्रश्न आहे. पत्र खूप लांबलं. तुमच्याशी हे सारं नीट बोलता येईल असं वाटेना, म्हणून लिहित बसले. हे सारं लिहिल्यामुळे किती हलकं वाटतंय म्हणून सांगू. माझी कसलीही काळजी करू नका तुम्ही आता. उद्या दासबाबूंच्याकडे जायचं आणि PhDच्या विषयासंबंधी त्यांचा सल्ला घ्यायचा, असं मी ठरवलंय. मग 2-3 वर्षांनी आपल्या दारावर पाटी लागेल. डॉक्टर अलकनंदा देशपांडे, MA PhD. ती पाटी वाचून मिलिंद म्हणेल, मावशी तू डॉक्टर झालीस ना, मला औषध दे की मग. मात्र ते अगदी गोड गोड हवं हं.